करून काय ते नेमका निर्णय आणि काय म्हणाल त्याबद्दल? सेलेबी ही भारतीय विमानतळावरती सेवा देणारी एक कंपनी आहे, जी ग्राउंड हँडलिंग म्हणतो आपण अशा पद्धतीच्या कार्गो सेवा असेल, ग्राउंड हँडलिंग असेल, जी मॅनपॉवर दिली जाते. मोठ्या प्रमाणात या देशावरच्या जवळपास 8 ते 9 विमानतळावरती सेवा देणारी ही कंपनी होती. पण या कंपनीचा मूळ बेस जो होता तो तुर्कस्तान मधला होता, तो तुर्कीचा होता. आणि म्हणून अनेक ठिकाणावरून या संदर्भातल्या कंप्लेंट सुद्धा येत होत्या. आणि शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ही जी परिस्थिती आहे, आज पाकिस्तानच्या सोबत खुलेआम तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला. आणि आज ती बेस असलेली कंपनी, त्या देशाची बेस असलेली कंपनी, हजारो कामगार या ठिकाणी काम करतायत. तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट होती. आणि म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला. आज आमच्या मिनिस्ट्रीच्या विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जे आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं. आणि शेवटी मला असं वाटतं एक जनभावना सुद्धा आहे. शेवटी राष्ट्र प्रथम ही जी भावना आहे आपली, याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे. आज आमचा व्यापारी असेल, आमच्या राज्य सरकारचे अनेक निर्णय असतील, या सगळेच आपण पाहतो की आज तुर्कीला कुठलेही स्थान या देशामध्ये या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय हा देणार नाही. आणि म्हणूनच ही एक राष्ट्रीय सुरक्षिततेचा हा एक विषय होता. आणि म्हणून हा निर्णय आमच्या मंत्रालयाने भारत सरकारने घेतला. तुर्किस्तान असा एक देश होता ज्यांना आपण खूप मदत केली, त्यांच्या भूकंप असो, काही कोविडच्या काळात असो, पण त्यांनी हा यात्रिकांचा साथ देण्याचा निर्णय घेतला होता. बघा, आपला देश हा विश्वशांतीचा संदेश देणारा आपला देश आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं की कोविड सारख्या महाभयानक संकटाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला आपण वॅक्सिन दिलं, संपूर्ण जगाला लस दिली. त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही विचार केला नाही की ही मुस्लिम कंट्री का हिंदू आहे का ख्रिश्चन. आज मानवतेचा संदेश होता. आणि ही एक संवेदना असलेला आमचे हे सरकार आहे किंवा आपला देश. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपलं भावना आपलं जे व्यक्त केल्या कर्तव्याच्या माध्यमातून आपण ते केल्या. शेवटी ज्याची त्याची भूमिका होती. म्हणून जशाच तसं उत्तर द्यायचं तर नक्की ठरवलं. पाकिस्तानला आपण पाठिंबा देतात आणि त्यामुळे निश्चितपणे भारतामध्ये आपण बहिष्कृत आहात. कुठली वस्तू सेवा काही असेल या तुर्कीच्या विषयात कुठल्याही पद्धतीची तडजोड आता कुठलाही भारतीय करणार नाही. आणि म्हणून राष्ट्रप्रथम ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये. आणि तीच भावना आज याच्यामध्ये कार्य करताना मला असं वाटतं की हा निर्णय घेताना सुद्धा दिसून येते. त्यामुळे तुर्कीच्या या जी काही सेवा देणारी ही सेलेबी कंपनी आहे, याचं पूर्ण काम आता या देशातनं बंद करण्यात आलं.